नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत महाविकास आघाडीने एकदाची आपली जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केला आहे. तर त्यामध्ये शिवसेनेला 21 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना उद्धव गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांना 10 जागा मिळाल्या व काँग्रेसला 17 जागा. तर मित्रांनो, या जागेवरून एक स्पष्ट दिसते की यांना फक्त आपापली जागा जेवढ्या जास्त मिळतील एवढा त्यांनी आत्तापर्यंतचा त्याचा प्रयत्न होता, जेणेकरून त्यांना पक्षाला जागा जास्त मिळाव्या व त्यांना असं वाटते की आम्हाला जागा जास्त मिळाल्या की आम्ही संविधान वाचू शकतो किंवा लोकशाही वाचू शकतो आहे. व त्यांना इतर घटक पक्षांना त्यांना घ्यायचं नव्हतंच मुळात. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीसोबत ते युती करणार आहेत असं करत करत त्यांना एवढे इतके वर्ष इतके महिने त्यांना खेळवत ठेवले की त्यांना शेवटपर्यंत त्यांना घेऊ शकले नाहीत, त्याच्या युतीमध्ये सामील करून घेऊ शकले नाहीत. याचे कारण मित्रांनो, ते स्मार्ट गेम खेळत होते महाविकास आघाडी, की त्यांना माहिती आहे की वंचित बहुजन आघाडी जर सेपरेट लढली तर फक्त त्या महाविकास आघाडीला त्याचा तोटा होणार होता. त्यांना असे वाटत होते की वंचित बहुजन आघाडी 1 ते 2 जागेवरती समाधान मानेन. पण ते मित्रांनो लक्षात ठेवा, हे फक्त स्मार्ट गेम खेळत होते महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीसोबत. इतके दिवस त्यांना खेळून शेवटपर्यंत त्यांना काही जागेचा प्रस्ताव त्यांचा वाढला नाही. फक्त 1-2 जागेवर त्यांनी सतत सांगत होते. पण हे मित्रांनो लक्षात ठेवा की आंबेडकरवादी चळवळीला फक्त 1 ते 2 जागा द्यायची, त्यांचं संपूर्ण जे मतदान आहे ते त्यांचं मतदान पूर्ण आपल्या महाविकास आघाडीला होईल असं त्यांना वाटत होते. पण हे बाळासाहेब आंबेडकर आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यांना यांचा मनसुबा सगळा माहीत होता की हे आपल्याजवळ का जवळ येत आहेत, आपला फक्त त्यांना मतदानाचा वापर करून घेण्यासाठी ते आपल्याजवळ येत आहेत हे त्यांना माहीत होतं. व शेवटपर्यंत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना योग्य तो जागा त्यांना दिलेला नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणूनच बाळासाहेब आंबेडकरांनी यांची परिस्थिती बघून ते स्वतंत्र लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. व या निर्णयाबद्दल अनेक स्वतः आंबेडकरवादी चळवळीचे किंवा आंबेडकरवादी विचाराचे नेते म्हणणारे त्यांच्या विरुद्ध आता प्रचार करत आहेत वंचित बहुजन आघाडी विरुद्ध, की ते स्वतःला विचारवंत समजतात की वंचित बहुजन आघाडीने असं करायला नको पाहिजे होते, महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायला पाहिजे होते. पण ही गोष्ट मित्रांनो त्यांना माहिती आहे की असं ते समजतात की धुरंधर राजकारणी असल्यासारखं ते विश्लेषण करत आहेत. पण त्यांना राजकारणामध्ये काय चालले, कशा घडामोडी होतात, सगळ्या प्रकारचा विचार करावा लागतो व तो विचार बाळासाहेब आंबेडकर यांनी केला होता. म्हणूनच फक्त 4 जागा दिल्या किंवा 5 जागा दिल्या, जागा दिल्या हे महत्त्वाचं नाही, पण ते कोणत्या जागा दिल्या, ते निवडून येऊ शकतील का. आता उत्तर मुंबईसारखी जागा मित्रांनो लक्षात ठेवा, तिथं काँग्रेस पक्ष आजपर्यंत जिंकलेलं नाही. ते गेल्या वर्षी 2019मध्ये उर्मिला मातोंडकर निवडणुकीला काँग्रेसतर्फे उभा होती, पण ते सुद्धा त्या काँग्रेसच्या जागेवरती पराभूत झाला मित्रांनो, लक्षात ठेवा. तिथं 3.5 ते 4 लाखाचा मतदानी भाजपची सीट निवडून आली. तर अशा ठिकाणी जर महाविकास आघाडीची जागा दिली तर येऊ शकेल का निवडून ती. अशा अनेक जागा होत्या की वंचित बहुजन आघाडी देण्यात आल्या होत्या, पण त्या निवडून येऊ शकणार नाहीत. मग त्या जागा देऊन उपयोग काय त्याचा. म्हणून बाळासाहेब आंबेडकरने हा निर्णय घेतला की हे काय आपल्यासोबत आता सांगलीसारखी जागा म्हणा, हातकणंगलेसारखी जागा किंवा बुलढाणासारखी जागा, अमरावतीसारखी जागा, अशा जागा ज्या आहेत तिथं वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. अशा जागा त्यांना द्यायला ते तयार नव्हते. म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर म्हणले, तुम्ही जर अशा जागा द्यायला तर मी कशाला तुमच्यासोबत यायला. आम्ही स्वतंत्र लढलो तर ते आमची मतं एकनिष्ठ होऊ शकतील व त्यातनं सीटासुद्धा आमच्या निवडण्याच्या मार्गावर आहेत किंवा निवडून येऊ शकतील आम्ही, आमच्या जर तसा प्रयत्न केला तर जोरदारपणे. म्हणूनच बाळासाहेब आंबेडकरने हा निर्णय घेतला. व आताचे विचारवंत बाळासाहेबांना ट्रोल करत आहेत की त्यांना राजकारणाचे धडे द्यायला सुरुवात केले आहेत की असं करायला नको पाहिजे, तसं करायला नको पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर, त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना वेळोवेळी पाडण्याचं काम या काँग्रेसने केलं आहे मित्रांनो. आणि त्यांच्याबद्दल हे विचारवंत काय बोलत नाहीत. ज्या काँग्रेसने आंबेडकर घरानं पूर्ण पाडण्यासाठी या काँग्रेसने खेळी केली व पाडण्यासाठी उमेदवार उभा केले, त्याबद्दल हे विचारवंत काय बोलत नाहीत. पण आत्ता त्यांना काँग्रेसची बाजून घेऊन बोलावे असे वाटते की वंचित बहुजन आघाडी व प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासोबत जायला पाहिजे. पण हा विचार कोण केला आहे का तुम्ही, की काँग्रेस आपल्याला कसं राजकारण करते, फक्त मतांचं राजकारण करत आहे, फक्त आपल्याजवळ का ते घेत आहेत आपल्याला,
ते फक्त त्यांना आपला मताचा उपयोग व्हावा यासाठीच घेत आहेत. आणि हा त्याचा स्मार्ट गेम आहे हे लोकांना समजायला पाहिजे. व आपल्यातील अनेक असे नेते आहेत की फक्त तुकड्या टाकला की त्या तुकड्यावरती आपलं पोट भरायचं काम करत आहेत. त्यामध्ये आठवले आहेत, योगेंद्र कवाडे आहेत, गवई आहेत, किंवा आता जे नवीन आता राज्यसभेवर गेलेले चंद्रकांत हंडोरे आहेत. त्यांना एक तिकीट दिली की ते खुश, पण समाज विचार यांनी केला आहे काय, ते स्वतःवरचं राजकारण करत आहेत. पण ह्या प्रकारचं राजकारण बाळासाहेब आंबेडकरांनी कधी केलं नाही. ते समाजा विचार करत होते, स्वतःवरचं राजकारण केल्याचं तेही सुद्धा कधीच खासदार मंत्री होऊ शकले असते. पण ह्यांना चळवळीचं किंवा आंबेडकर चळवळीचं काही देणं घेणं नाही. म्हणूनच हे फक्त आपापल्या जागेवर त्यांनी पोट भरण्याचं काम या नेत्यांनी आजपर्यंत केले आहे, किंवा आंबेडकर चळवळ यांनी पुढे नेण्याचं काम केलंच नाही. म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकर चळवळ जिवंत राहण्यासाठी आता ज्या भूमिका त्यांनी घेतल्या आहेत त्या भूमिकेला आपण पाठीशी राहिलं पाहिजे व त्यांना मोठ्या प्रमाणे त्यांना साथ दिली पाहिजे. पण मित्रांनो, आपल्याला जर संविधानाची परतफेड करायची असेल तर बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करण्याचे आपले स्वप्न पाहिजे. तरच आपण या देशाला, ज्या बाबासाहेबांनी एवढे मोठे उपकार केले आहेत की संविधान देऊन, तर त्या संविधानाची उपकारफेड या कोणच करू शकले नाहीत. म्हणूनच आपण बाळासाहेब आंबेडकर यांना का मुख्यमंत्री बनवू नये हे आपले कर्तव्य असले पाहिजे. ज्या आंबेडकर घराण्याला काँग्रेसने किंवा इतर पक्षांनी आजपर्यंत या 70 वर्षापर्यंतसुद्धा त्यांना निवडून दिलं नाही, किंवा त्यांना बिनविरोध निवडून दिले नाही, किंवा त्यांना आमदार, खासदार किंवा राज्यसभेवर कधीच घेतले नाही. तर मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला 7 जागेवरती आम्ही पाठिंबा तुम्हाला द्यायला तयार आहे असं सांगितलं होतं. पण या 7 जागेचा त्यांनी पाठिंबा दिला होता, त्याच्यावरती त्यांनी एकही उत्तर अजून पाठवलेलं नाही व त्यांना काहीच कळवलं नाही की तुम्ही देणार आहे, आम्ही पाठिंबा तुम्हाला स्वीकारला आहे की नाही. पण 2 जागेवरती तर त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे, कोल्हापूरची जागा व नागपूरची जागा. तरीसुद्धा या काँग्रेसचे डोळे उघडत नाहीत. पण ते त्यांना बदनाम करायचं काम फक्त ते काँग्रेसच करत आहे की वंचित बहुजन आघाडी भाजपला मदत करत आहे. आज जर या महाराष्ट्रामध्ये भाजपावर जर सडेतोड जर कोण टीका मांडत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकरच मांडत आहेत मित्रांनो. पण दुसरा या महाराष्ट्रातले पक्ष कधीच असे सडतोड टीका केलेली दिसत नाही. उद्धव ठाकरे म्हणा, किंवा राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणा, किंवा काँग्रेसचे नेते म्हणा,